हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? सगळ्यांना माझा नमस्कार. संध्याकाळचे 5:30च्या वेळेला बाहेर जरा रोडवरती फिरायला गेलो होतो. आता मुलांची कशी परीक्षा चालू आहे त्यामुळं 12:30-1पर्यंतच घरी येतात आता. मग म्हटलं थोडंसं आपण पण फिरून यावं. छान वाटतं संध्याकाळच्या वेळेला. ऊन वगैरे काही नसतं, त्याच्यामुळं मग थोडंसं फिरून आलो होतो. आज सकाळी नाश्त्याला हा इकडच्या पद्धतीचा प्रकार बनवला होता. पत्री म्हणतात इकडे याला. ते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं पीठ कसं बनवलेलं होतं. ते पिठामध्ये काळं तीळ, मीठ आणि जिरं घालून घ्यायचं. तीळ थोडंसं जास्ती घालायचं, छान चव येते तिळानं. बाकी काही नाही घालत, ते 3च पदार्थ घालते. आणि पाणी गरम करून, चांगलं गरम म्हणजे अगदी उकळूनच घ्यायचं असं, आणि पिठामध्ये घालून घ्यायचं. मग चमच्याच्या साह्यानं असं मिक्स करून घ्यायचं. पीठ चांगलं म्हणजे भिजल एवढं असं तरी गरम पाणी घालून घ्यायचं. पाणी घालून ठेवलं की असं मिक्स करून एक 15-20 मिनटं तरी ठेवून द्यावं लागतं साईडला. लगेच काही मळता येत नाही पीठ, कारण गरमच असते, ते भाजते हाताला. आता पण थोडंसं गरमच लागत होतं, पण सकाळची थोडी घाई असते म्हटल्यानंतर तसंच घेतलं होतं हे करायला. पीठ मळून ठेवलं, आपण कणिक मळतो तसं म्हणून ते बाजूला ठेवून दिलं. आणि मुलांना स्नॅक्ससाठी मग हे केळं हे केलं होतं, भाजलं होतं. थोडंसं ओला नारळ किसलेला होता म्हटल्यानंतर तो पण घातला. पातळ भाजीसाठी मी हिरवे मूग शिजवून घेतले होते. आणि हे असं आपण चपातीचा गोळा बनवतो ना, त्याच्यापेक्षा थोड्या बारक्या साईजचा गोळा घेऊन ना हातावरतीच गोल गोल करून प्रेस करायचा आणि त्याला गोल शेप देऊन तळायचं. लाटायचं वगैरे असं काही करावं लागत नाही त्याला, हातावरतीच ते होतं. ती क्लिप माझी डिलीट झाली होती. आणि हाय फ्लेमवरती तळून घ्यायचं, बारीक ह्याच्यावरती नाही तळायचं. गॅस कुठेच बारीक करायचं नाही, आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं. आणि तेलकट अजिबातच होत नाही हे. तेल जेवढं ओतले तसंच ते बाकी राहतं. आणि खायला पण कसं पुरीपेक्षा ह्याला चव लागते, खायला पण चांगलं वाटतं. आणि पोट भरतं नंतर हे नाश्त्याला खाल्लं की परत भूक लागत नाही लवकर. त्यामुळे मग असं बनवते. ह्या पिठापासून 2-3 प्रकार बनवते ती. आणखी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत ते पण शेअर करेन मी. भाजायला पण जास्त काही वेळ लागत नाही, भाजतं म्हणजे थोडंसं पटकन. पण गॅस बारीक न करता भाजून घ्यायचं. पीठ थोडंसं जास्तीचंच हे करून घेते. परत 5 वाजता अजून मुलांना चहाच्या वेळेला राहिलेल्या पिठाचं बनवून देते. त्याच्यासाठी मी हे मुगाची भाजी बनवली होती. नारळाचं दूध काढून थोडंसं घातलं, थोडीशीच बास होते, ह्याला जास्त भाजी लागत नाही. आणि हे असं जरी खाल्लं तरी पण चवीला लागतं. थोडंसं नारळाचं दूध घालून परत वरून फोडणी घालून घेतली. मुगाच्या भाजीचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केला आहे. ती भाजी कसं पुट्ट्यासोबत केली, फेच्यासोबत, पत्रीसोबत केली तरी सेमच भाजी, एकच रेसिपी आहे त्याची. नाश्ता वगैरे झाला होता आवरून. नाश्ता झाला की मग आता मी हे करायला घेतलं होतं, ही साडीला फॉल लावायचं, त्याने ब्लाऊज शिवायचं होता. ब्लाऊज पीस कट करून साईडला काढला. कारण आता कसं ख्रिसमसची सुट्टीला आणि लग्नाचं सीझन आहे, त्यामुळं बऱ्याच फ्रेंड गावी जाणार आहेत. त्याच्यामुळं शिवायचं पण थोडंसं काम आहे.
सर्दी कप थोडंसं जास्तच झाले आहे. साडीला फॉल लावायचं आहे म्हटल्यानंतर ब्लाऊज पीस कट करून साईडला काढला आणि साडी तशीच ठेवून दिली बाजूला. म्हटलं आता फॉल जोडून घ्यावा. आणि हे 2-3 टॉप पण आले होते, फिटिंग करायचे होते. हे आता कसं ऑनलाईन किंवा असं दुकानातून रेडीमेडच टॉप घेतात आता बरेच जण. कारण शिलाई भरपूर आहे. ड्रेसला शिवायचं म्हटलं तर 350-350 रुपये शिलाई आहे आता इकडे. त्यामुळं ऑनलाईन 350-400पर्यंत चांगले टॉप येतात. त्यामुळे बरेच फ्रेंड आता तशाच करतात. पण त्याची शोल्डर कमी करायचं थोडंसं हे वाटतं. कुणाला शोल्डर कमी करायची असते, कुणाला स्लीव कमी करायचे असतात. ते थोडा व्यवस्थित शेप नसतोय, त्यामुळे मग तो शेप द्यावा लागतोय नंतर. आता टॉप शिवण्यापेक्षा हे असेच टॉप फिटिंगलाच टॉप जास्त येतात. शिलाईला काही जास्त नाही ड्रेस मटेरियल वगैरे, कारण जास्त तसं कोण हेच करत नाहीत आता. रेडीमेड आणि छान भेटते म्हटल्यानंतर आणि कमी बजेटमध्ये पण होऊन जाते. त्यामुळं आता हे असंच हे चाललं आहे. हे डबल सगळं काम करावं लागते. शोल्डर बाही पूर्ण स्लीव साईडला काढून शोल्डर कमी करून नंतर मग स्लीव जोडायचे लागते. कारण स्लीव कुणाला तेवढी आवडते, कुणाला आवडत नाही. जसं त्यांना पाहिजे तसं हे करून द्यावं लागतं. स्लीव कट करून परत शोल्डर पण कमी करून पूर्ण स्लीव ओपन करूनच नंतर जॉईन करावी लागते. टॉप शिवल्यासारखंच काम होतं सर्व. एकदा बसले की मग कसं जेवढे टॉप आहेत ते सर्व असं म्हणजे स्लीव कट करून शोल्डर कमी करून घेते. मग परत एकदा मशीनवर बसले की सगळं एकसंग सरळ जोडून घ्यायला होतं. आणि ते कसं मशीनवर ठेवून व्यवस्थित शेप कळत नाहीत आपल्याला. त्यामुळे मग असं खाली ठेवलं की पसरून व्यवस्थित कटिंग करायला ते येतं. हा टॉप हे आहे ते मॅचिंग ह्याचा मापाचा टॉप दिला होता त्यांनी. त्या मापाने सर्व काही मापे करायची होती. असं मी 3-4 टॉपला हे करून घेतलं. स्लीव काढून शोल्डर कमी करून फिटिंगचे खुणा करून घेतले की कसं मग परत सोपं जातं मग मशीनवरती बसल्यानंतर. स्लीव हे करायचे असेल की कसं मॅचिंगचेच दोरे घालावे लागतात. नुसतं आतून फिटिंग असले की कसं दोरा कोणताही वापरला तर चालून जातं. पण स्लीव परत जॉईन करायचे असल्या की कसं मॅचिंगचा दोराच वापरावा लागतो. आता साडीला पण फॉल लावून अगोदर घेतला आणि नंतर मग हे टॉप पण फिटिंग करून घेतले सगळेच. याच्यावरची शॉल पण दिली होती, साईडून दोरं निघत होतं म्हटल्यानंतर साईड पण शिवायची होती त्याची.